नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वाला गुड मॉर्निंग। आज आमचा ब्लॉग हा सुरू होत आहे साईटवरूनच। तर तुम्ही बघू शकता की आता आम्ही साईटवरतीच आहोत आणि चला आम्ही तुम्हाला दाखवू की आज आमचं काय काम चालू आहे ते। चला, हे तुम्ही बघू शकता की लॉबी आहे पूर्ण ऑलमोस्ट फायनल। इथेच आमचं थोडं काम चालू आहे, तुम्हाला तेही दाखवतो। देख ना, आठ मला पुरा बाकी आहे। चला मित्रांनो, तुम्हाला आजचं काम दाखवूया। चला मित्रांनो, बघा हे आमचं ऑइल पेंटचं काम चालू आहे आणि ह्या ग्रिल्स आहेत। या ग्रिलला ब्लॅक ऑइल पेंट चालू आहे, बघा तुम्ही बघू शकता। अब्दुल भाई संभाल के थोड़ा। ये पहा मित्र, ब्लॅक ऑइल पेंटचं काम चालू आहे बघा। हे काही ग्रिल्स आहेत की ज्याला झिंक येलो रेड ऑक्साईड मारल्यानंतर आम्ही ब्लॅक, हाही सिंगल कोट चालू आहे मित्रांनो, ह्यालाही डबल कोट होणार, तुम्ही बघू शकता। क्या हुआ? मिथुन मिथुन, हाँ हे बघा मित्रांनो, हे पूर्ण लॉबी आहे पूर्ण ही, आणि ऑलमोस्ट ही आमची फायनलच आहे बघा, तुम्ही बघू शकतात। बघू शकता तुम्ही। ऑलमोस्ट मित्रांनो, हे स्टेअरकेस आहे बघा दादर, त्याचं काम फायनल। हा स्टेअरकेस तर पूर्ण फायनलच आहे बघा, पूर्ण हा स्टेअरकेस फायनल आहे आणि ही त्याची लॉबी बघू शकता तुम्ही। बघू शकता की ऊन आता किती ऊन आहे सध्या आता, आणि ह्या उन्हामध्ये तब्येत चांगली ठेवायची असेल ना तर फक्त हाच एक मार्ग आहे आता। या उन्हापेक्षा तरी सुपर मार्ग हाच आहे आता। चला इथे मिळते बेस्ट आहे एकदम उन्हामध्ये। उन्हापेक्षा ना रेडी झालं ना, त्याच्यामध्ये दोन्ही टाईम पिया, म्हणजे तब्येत कशी एकदम बॉडी आतमध्ये एकदम थंडीगार राहते। तर चला मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या साईटवर चाललो आहे। तिथे गेलो मग तुम्हाला आता मी आमचं दुसरं काय काम चालू आहे तुम्हाला तेही दाखवतो। तर चला।
खूपच ऊन आहे मित्रांनो, खूप ऊन आहे. तर चला तुम्हाला दुसऱ्या साईडवरती गेलो की पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आम्हाला जायचं होतं दुसऱ्या साईडवरती, पण आमची गाडी पंक्चर झाली. तुम्ही बघू शकता खेळा त्याच्यामध्ये निघाला. चला आम्ही आमच्या गाडीचं काम करून घेऊ. बघू शकता मित्रांनो, आपल्या गाडीचं आपण टायर तर काढलं, आता पंक्चर काढायला बघूया. आता टायर पंक्चरच झालं आहे की ट्यूबच त्याची गेली आहे. बघू आता आपण उघडून कळेनच. बघा मित्रांनो, आता टायर रिंगमधनं बाहेर काढतो आहे. बाहेर निघाल्याच्या नंतरच माहिती पडेल की आता पंक्चरच आहे की ट्यूबच टाकावं लागते नवीन. बघूया. तर चला मित्रांनो, पंक्चरच निघाले, ट्यूब टाकायची गरज नाही पडत आहे. 2 पंक्चर निघालेत बघा. त्याच्यात नवीन ट्यूब टाकायची गरज नाही आता आपल्याला. तर मित्रांनो, असा एक प्रॉब्लेम झाला की ट्यूबच नवीन टाकावा लागणार आहे, कारण की ही ट्यूब बनवू शकत नाही आता. तर चला नवीन ट्यूब टाकून घेऊ. तर बघा मित्रांनो, आता नवीनच ट्यूब टाकतो. बघू शकता तुम्ही आता. तर चला मित्रांनो, आपली नवीन ट्यूब पण झाली आहे. आता एक टायर फिट झालं की आपण निघू. चला मित्रांनो, आपल्या गाडीचा टायर फिट होत आहे. तिथून आपण निघू मग. आणि मित्रांनो, हा ब्लॉग आता आम्ही इथंच संपवतो आहे. उद्या नव्याने ब्लॉग सुरू करून उद्या नव्याने तुम्हाला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.